1 जानेवारी 2026च्या सकाळी आपल्याला हॅपी न्यू इयरचा मेसेज येणार किंवा भारतीय डाक सेवेकडून नमस्कार अंगणवाडी सेविकांनो, उद्या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे। सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींना नवीन वर्षाच्या सर्वप्रथम शुभेच्छा। या नवीन वर्षामध्ये आपल्यासोबत एखादी घटना घडू शकते। ती घटना म्हणजे आपल्या बँक खात्यातील पैसे चोरीला जाण्याची दाट शक्यता आहे। याबरोबर आपला मोबाईल सुद्धा हॅक होऊ शकतो। आपला मोबाईल हॅक झाल्यानंतर एखाद्याने दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यातील पैसे काढल्यानंतर ते नाव आपल्यावरच येणार आहे, कारण तुमच्या मोबाईलवरून त्याला मेसेज गेलेला असतो। असा इशारा मुंबईच्या पोलिसांनी सुद्धा सर्व जनतेला दिलेला आहे। दरवर्षी बघा अशा प्रकारच्या घटना या नवीन वर्षाच्या घडत असतात। तर हे प्रकरण नेमकं काय आहे आपण नीट समजून घेऊया, कारण 100% 1 जानेवारी म्हणजे नवीन वर्षा दिवशी अशा घटना घडतच असतात। त्यामुळे हे प्रकरण काय आहे आपण व्हिडिओमध्ये नीट समजून घेऊया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की व्यवस्थित बघा, तरच तुम्हाला समजणार आहे की यामध्ये नेमकं कशा प्रकारे एखाद्याची लूट केली जाते। तर अंगणवाडी सेविकांना हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात। आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना देखील पाठवा, आपल्या घरच्यांना देखील पाठवा, कारण प्रत्येकाच्या मोबाईलवरती उद्या 1 जानेवारीला अशा प्रकारच्या लिंक येणार आहेत। तर बघा अंगणवाडी सेविकांनो, 2025 संपत आहे आणि 2026 हे नवीन वर्ष सुरू होत आहे। या नवीन वर्षाचा फायदा हॅकर घेत असतात। आता हॅकर म्हणजे तुमचा मोबाईल ज्याने हॅक केला आहे त्या व्यक्तीला हॅकर असं म्हटलं जातं। बघा पाठीमागे बऱ्याच अंगणवाडी सेविकांचं व्हॉट्सअप हॅक केलं होतं आणि त्यामार्फत तो व्यक्ती व्हॉट्सअपवरती लिंक पाठवत होता। तर आता उद्या 1 जानेवारीला आपण प्रत्येकजण नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवत असतो। प्रत्येकाला वाटतं आपल्या मित्राला, आपल्या मैत्रिणीला, आपल्या नातेवाईकांना आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवाव्या। मग यामध्येच आपली मोठी फसवणूक होत आहे। तर आपल्यासोबत फसवणूक कशा प्रकारे होते ते आपण जाणून घेऊया। एखादा व्यक्ती, तो आपला मित्र असेल, मैत्रीण असेल किंवा आपला भाऊ असेल किंवा बहीण असेल, आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा म्हणून आपल्या व्हॉट्सअपवरती एखादी लिंक पाठवतो आणि त्यामध्ये लिहितो की या लिंकवर क्लिक करा आणि आम्ही तुम्हाला शुभेच्छा पाठवलेल्या आहेत, त्या शुभेच्छा लिंक ओपन करून बघा। अशा प्रकारचा मेसेज आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडून सुद्धा येऊ शकतो। आपल्या भावाकडून येऊ शकतो, बहिणीकडून येऊ शकतो, आपले जे काही व्यक्ती असतील ओळखीचे त्यांच्याकडून अशा प्रकारचा मेसेज येऊ शकतो। लिंक पाठवली आहे किंवा एखादे ॲप्लिकेशनची लिंक पाठवली आहे, ती लिंक ओपन करा। मग आपण काय करतो, आपल्या ओळखीच्या व्यक्तीने आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवल्या आहेत, यामुळे आपण कोणताही विचार न करता त्याने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करतो आणि लिंक ओपन होताच शुभेच्छा लिहिलेल्या असतात, त्यामध्ये शुभेच्छा लिहिलेल्या असतात, पण त्याबरोबरच आपला मोबाईल देखील त्याच वेळेस हॅक होऊ शकतो। म्हणजे आपल्या मोबाईलमधील डाटा त्या हॅकर्सकडे जातो। हे आपल्याला माहीत सुद्धा होत नाही की आपला मोबाईल हॅक झालेला आहे आणि आपला डाटा, मोबाईलमधील सर्व डाटा हा हॅकर्सकडे चोरीला गेलेला आहे। ज्या वेळेस आपल्याला दुसऱ्या व्यक्तीचे फोन येतात त्यावेळेस आपल्याला कळतं की आपला मोबाईल हॅक झालेला आहे। मग तो व्यक्ती हॅकर काय करतो, तुमच्या मोबाईलवरून दुसऱ्या अशाच प्रकारच्या लिंक पाठवतो आणि लिंक पाठवल्यानंतर त्या लिंकमध्ये नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि त्याबरोबर त्याच्या बँक खात्यातील माहिती त्याच्याकडे ऑटोमॅटिक येत असते। बघा, यानंतर तो व्यक्ती त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतो आणि ते नाव तुमच्यावरती येतं, कारण तुमच्या मोबाईलवरून त्याला मेसेज गेलेला असतो। मोबाईल तर तुमच्या जवळच असतो, पण सर्व डाटा तुमच्या मोबाईलमधला डाटा त्या हॅकर्सकडे गेलेला असतो, कारण तुमच्या मोबाईलवरून एखादी लिंक दुसऱ्याला गेलेली असते आणि ती लिंक त्याने त्या ठिकाणी ओपन केलेली असते, त्यामुळे ते नाव तुमच्यावरतीच येत असतं। बघा, सांगायचं म्हणजे की असं बघा, उद्या 1 जानेवारी या दिवशी नवीन वर्षाच्या जर शुभेच्छा तुम्हाला आल्या, बघा हे नीट लक्षात घ्या, जर एखाद्याने तुम्हाला एखादी लिंक पाठवली असेल किंवा एखादं ॲप्लिकेशनची लिंक पाठवली असेल किंवा ती आता नवीन बघा ते
पोस्टाची पण लिंक सध्या व्हॉट्सअप ग्रुपवरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे बघा. अशा प्रकारच्या कोणत्याही जर APK फाईलच्या लिंक तुम्हाला आल्या किंवा कुठल्याही ॲप्लिकेशनच्या लिंक आल्या आणि ती ओपन करा असं जर म्हटलं तर तुम्ही अजिबात ती ओपन करूच नका. कारण बघा त्यामुळेच आपली सर्वात मोठी त्या ठिकाणी फसवणूक होत आहे. जर तो व्यक्ती तुमच्या किती जरी ओळखीचा असेल, तुमच्या भावाने जरी तो लिंक पाठवली असेल तरीसुद्धा त्या लिंकवर तुम्ही ओपन करायचं नाही. म्हणजे ती लिंक ओपन करायचीच नाही किंवा ॲप्लिकेशन असेल तर ती ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करायचं नाही. तो व्यक्ती तुमच्या समजा तुमचा भाऊ असेल किंवा जरी तुमची बहीण असेल तर किंवा तुमचा कुणी नातेवाईक असला तरी अशा प्रकारच्या लिंक तुम्ही उघडू नका. आणि त्याला उघडलं किंवा क्लिक केलं तर तुमचा मोबाईल 100% लगेच त्या ठिकाणी हॅक होणार आहे. मग बघा एखादा जर तुमचा मोबाईल हॅक झाला तर तुमचा मोबाईलमधील सर्व डाटा त्या हॅकर्सकडे जातो आणि तुमच्या मोबाईलवरून तो व्यक्ती इतर तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना, सर्वांना तो व्यक्ती अशा प्रकारच्या लिंक पाठवतो आणि त्यांच्या बँक खात्यातील पैसे काढून घेऊ शकतो. आपण बघा या ठिकाणी पोलिसांनी सांगितलेला व्हिडिओ देखील बऱ्याच ठिकाणी व्हायरल झालेला आहे, ग्रुपवरती व्हिडिओ पडलेला आहे. अशा प्रकारच्या घटना दरवर्षी घडत असतात. काही व्यक्ती किंवा महिला अशा असतात की त्यांना मोबाईलमध्ये जास्त माहिती नसते, त्यामुळे ते अशा घटनेचे शिकार होत असतात. बघा पोलिसांनी पण असा इशारा दिला आहे की दरवर्षी अशा घटना हॅकर्सकडून घडत असतात. म्हणजे दरवर्षी असे हे हॅकर्स आहेत ते हॅकर्स अशा प्रकारे करत असतात. ज्या व्यक्तींना जास्त मोबाईलचं नॉलेज नसेल तर त्यांच्या मोबाईलवरती लिंक टाकून ते ओपन करतात, शुभेच्छा देतात आणि ते लिंक पुढं पाठवायला सांगतात. अशा प्रकारच्या घटना घडत असतात. त्यामुळे पोलिसांनी सुद्धा उद्या सतर्क राहण्याचा इशारा त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. जर बघा समजा तुम्हाला उद्या शुभेच्छाचा व्हिडिओ आला असेल तर ठीक आहे, एखादा फोटो आला असेल तर ठीक आहे. पण जर तुम्हाला लिंक आली बघा तुम्हाला माहितीच असेल निळ्या कलरमध्ये लिंक येते आणि ॲप्लिकेशनची देखील लिंक येते. अशा लिंक आणि ॲप्लिकेशनची लिंक जर आली तर तुम्ही अजिबात त्याला ओपन करायचा नाही. जर तुम्ही ओपन केलं तर तुमचा 100% समजा मोबाईल हॅक झाला म्हणून समजा. तर अंगणवाडी सेविकांनो बघा या व्हिडिओमध्ये एवढंच महत्त्वाचं होतं की उद्या 1 जानेवारी आहे आणि 100% कुणासोबत अशी घटना घडणार आहे. कारण हॅकर्स उद्या 1 जानेवारीचा खूप मोठा फायदा या ठिकाणी घेणार आहेत. पोलिसांनी सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. कारण 1 जानेवारी दिवशी बरेच जण आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, मैत्रिणींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवत असतात आणि ते आवर्जून आपल्याच व्यक्तीने किंवा जवळच्या व्यक्तीने, ओळखीच्या व्यक्तीने आपल्याला मेसेज केला आहे याचं कुठलंही म्हणजे कोणताही विचार न करता ते त्या ह्याच्यावरती त्या लिंकवरती क्लिक करतात आणि त्या ठिकाणी होती आपली मोठी फसवणूक होते. बघा अशा प्रकारची फसवणूक होते. तर अंगणवाडी सेविकांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. बघा आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअपवरती हा व्हिडिओ टाका आणि आपल्या नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ पाठवा. खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. बऱ्याच व्यक्तींना याची माहिती नाही पोलिसांनी, त्यामुळे तर तुम्हाला सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. पोलिसांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. आपल्याकडे असलेल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती टाका. आपल्या नातेवाईकांना हा व्हिडिओ टाका जेणेकरून अशा प्रकारची घटना कुणासोबत घडणार नाही आणि त्यांच्या बँकेतील पैसे कट होणार नाहीत. कारण बऱ्याच व्यक्तींना हे माहीत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला जेवढा शेअर करता येईल तेवढ्यांना शेअर करा. आपल्या नातेवाईकांना पाठवा. आपल्या व्हॉट्सअपवरच्या ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका. आम्ही सुद्धा प्रत्येक ग्रुपवरती हा व्हिडिओ टाकणार आहोत आणि सर्वांना सावध करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांना पाठवा. आणि पुन्हा एकदा सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.